कधी विचार केलाय की एक माणूस फक्त एका विचाराच्या जोरावर एक अख्खं साम्राज्य कसं उभं करू शकतो? आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून नेतृत्व, रणनीती आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याच्या वृत्तीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. हे वाक्य बघा, गुलामगिरी ही एक मानसिकता आहे. हे फक्त शब्द नाहीत, ही एका क्रांतीची ठिणगी होती. अशा काळात जिथे बहुतेक लोक परिस्थितीला शरण गेले होते, तिथे महाराजांनी सांगितलं की सगळ्यात मोठी बेढी आपल्या मनात असते, आणि याच एका विश्वासाने पुढे एका मोठ्या बदलाला जन्म दिला. तर मग प्रश्न पडतो की असा नेता घडतो कसा? कुठून येते एवढी दूरदृष्टी? गंमत म्हणजे त्यांची जडणघडण रणांगणावर नाही, तर लहानपणी ऐकलेल्या कथांमधून आणि आईच्या संस्कारांमधून झाली. चला बघूया. शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा पायाच त्यांच्या आई जिजाबाईंनी रचला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वडील बहुतेक वेळा मोहिमांवर दूर असायचे, त्यामुळे जिजाबाईंनीच त्यांच्यामध्ये ती तत्त्व, ते संस्कार रुजवले जे पुढे जाऊन त्यांची खरी ओळख बनले. आणि ह्या कथा म्हणजे या फक्त झोपताना ऐकवलेल्या गोष्टी नव्हत्या. यातून त्यांना नैतिकता म्हणजे काय, आपलं कर्तव्य काय आणि न्यायासाठी कसं लढायचं याची शिकवण मिळाली. ह्या कथांनी लहानपणापासूनच त्यांच्या मनात एक नैतिक दिशा पक्की केली होती. बरं, ही लहानपणीची शिकवण, ही मूल्य एका मोठ्या क्रांतिकारी ध्येयात कशी काय बदलली? स्वराज्याची कल्पना मुळात जन्माला आली तरी कशी? विचार करा, अवघ्या 12-15 वर्षांचं वय, आणि ह्या वयात शिवाजी महाराजांनी मावळ प्रांतातल्या लोकांमध्ये एक सुप्त शक्ती ओळखली. ते लोक शूर होते, पराक्रमी होते, पण दिशाहीन क्षेपणास्त्रांसारखे. म्हणजे ताकद भरपूर, पण लक्ष कुठे साधायचं हेच माहीत नव्हतं. हीच पोकळी महाराजांनी बरोबर ओळखली. आणि इथेच त्यांची खरी प्रतिभा दिसते. त्यांनी लोकांच्या हताशपणाला एका मोठ्या आंदोलनात बदललं. कसं? तर आधी एका शक्तिशाली विचाराने सगळ्यांना एकत्र आणलं. मग त्यांना पटवून दिलं की खरी गुलामगिरी बाहेर नाही तर आपल्या मनात आहे. आणि मग रायश्वराच्या मंदिरात शिवलिंगावर अक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली. म्हणजे बघा, फक्त एका ध्येयाच्या जोरावर त्यांनी एक अख्खी चळवळ उभी केली. ठीक आहे, ध्येय ठरलं, लोक जमले, पण सैन्य कुठे होतं, संसाधने कुठे होती? मग एवढ्या मोठ्या साम्राज्याला आव्हान दिलं तरी कसं? उत्तर एका शब्दात आहे: रणनीती. ती सुद्धा अपारंपारिक. महाराजांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक दुर्मिळ मिश्रण होतं. त्यांच्यात एका बाजूला महाराणा प्रतापांसारखं अदम्य साहस होतं, तर दुसऱ्या बाजूला आचार्य चाणक्यांसारखी तीक्ष्ण बुद्धी होती. म्हणजे शौर्य आणि बुद्धीचा असा संगम, जो त्यांना एक जबरदस्त प्रतिस्पर्धी बनवत होता. आणि त्यांची सगळ्यात प्रभावी रणनीती होती गनिमी कावा. नावावरूनच कळतंय, गनिम म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे त्याला फसवणं. ते काय करायचे तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा फायदा घेऊन मोठ्या सैन्यावर अचानक हल्ला करायचे आणि गायब व्हायचे. यामुळेच शत्रू त्यांना चिडून डोंगरी उंदीर म्हणायचे. पण खरं तर ही त्यांची सर्वात मोठी ताकद होती. पण त्यांची रणनीती फक्त युद्धापुरती नव्हती, ती खूप व्यापक होती. ते युतीय करण्यात माहीर होते. अनेकदा तर मुघलांच्या शत्रूंना आपलं मित्र बनवायचे. त्यांना समुद्राचं महत्त्व कळलं होतं, म्हणून त्यांनी भारताच्या पहिल्या नौदलांपैकी एक उभं केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते नेहमी पुढच्या अनेक शक्यतांचा विचार करायचे. म्हणजे प्लॅन ए, प्लॅन बी सगळं तयार असायचं. आता विचार करा, आपल्यापेक्षा तिप्पट ताकदवान शत्रू समोर उभा असेल तर काय कराल? असंच काहीसं आव्हान अफजल खानाच्या रूपाने महाराजांसमोर उभं होतं. अफजल खान भेटीचा प्रसंग तर त्यांच्या तयारीचा एक उत्तम नमुना आहे. त्यांनी भेटायला होकार दिला, एकट्याने, निशस्त्र, पण त्याचवेळी आतून पूर्ण तयारी केली होती. कपड्यांच्या आत चिलखत आणि हातात लपावलेली वाघनखं. यातून एकच गोष्ट शिकायला मिळते: विश्वास ठेवा, पण दगाफटका होण्याची तयारी सुद्धा ठेवा. आणि झालंही तसंच. अफजल खानाचा डाव फसला. यातली महत्त्वाची गोष्ट काय, तर महाराजांचा विजय त्या प्रत्यक्ष भेटीत नाही, तर त्या आधी केलेल्या तयारीतच निश्चित झाला होता. पण खरं नेतृत्व फक्त जिंकण्यात नसतं, नाही का? पराभवाला सामोरं कसं जाता आणि कठीण काळातही आपली मूल्य कशी जपतो, यात खरं नेतृत्व दिसतं. त्यांच्या आयुष्यातही मोठे पराभव आले. पुरंदरचा तह. या एका तहामुळे त्यांनी कष्टाने जिंकलेले 23 किल्ले एका झटक्यात गमावले. विचार करा, आयुष्यभराची कमाई एका क्षणात गेली. कुठलाही नेता खचून गेला असता. पण महाराज खचले नाहीत. त्यांनी या पराभवाला स्वतःवर हावी होऊ दिलं नाही. उलट जास्त ताकदीने, जास्त दृढ निश्चयाने ते परत उभे राहिले. आणि फक्त ते 23 किल्लेच नाही, तर पुढे 360हून अधिक किल्ल्यांचं एक विशाल साम्राज्य उभं केलं. याला म्हणतात बाउन्स बॅक. आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद कोणती असेल, तर ती होती त्यांची मूल्य.
विचार करा, त्या काळात जिथे शत्रूंच्या स्त्रियांचा अपमान करणं, मंदिरं उद्ध्वस्त करणं हे सर्रास चालायचं, तिथे महाराजांनी स्त्रियांना आईचा दर्जा दिला आणि सगळ्या धर्मांच्या प्रार्थनास्थळांचं रक्षण केलं. त्यांचा लढा हा कुठल्या धर्माविरुद्ध नव्हता, तो अन्यायाविरुद्ध होता. आणि म्हणूनच त्यांना सगळ्या समाजातून जी निष्ठा मिळाली ती कुठल्याही तलवारीपेक्षा जास्त धारदार होती. बरं, मग या सगळ्या ऐतिहासिक घटनांमधून, या गोष्टीतून आज आपण काय शिकू शकतो? चला, महाराजांच्या नेतृत्वातून मिळणारे काही महत्त्वाचे धडे पाहूया. थोडक्यात सांगायचं झालं तर हे शिवाजी लीडरशिप मॉडेल आपल्याला काही गोष्टी शिकवतं. 1. खरी गुलामगिरी आपल्या मनात असते. 2. भीतीपेक्षा मूल्यांनी जोडलेली माणसं जास्त निष्ठावान असतात. 3. नेहमी वाईटात वाईट परिस्थितीसाठी तयार राहा. 4. अपयश म्हणजे शेवट नाही. आणि 5. खरी लढाई मैदानावर नाही तर तयारीतच जिंकली जाते. आणि शेवटी एक प्रश्न, आजच्या या जगात जिथे सतत सगळं बदलतंय, जिथे नेते नेहमी संसाधनांची कमतरता आहे म्हणून तक्रार करतात, तिथे आपण अशा एका नेत्याकडून काय शिकू शकतो ज्याने शून्यातून फक्त एका विचाराच्या जोरावर एक साम्राज्य उभं केलं? महाराजांच्या कुठल्या तत्वाची, कुठल्या गुणाची आजच्या नेतृत्वाला सगळ्यात जास्त गरज आहे याचा विचार करायला हवा.